हे असं एक ना एक दिवस होणार याची कल्पना होतीच तुम्हाला। जाऊ दे, जे झालं ते आता विसरून जा आणि पुढे आता आपल्याला काय करायचं ना याचा विचार करा। पुढे काही पर्याय आहे का? आहे ना, चाळ आहे, चाळीत चला। नाही सुहास, चाळ नको। नाही अरे, चाळीत गेलो ना तर तिथे चर्चा होणार आणि चाळीत झालेली चर्चा अण्णांपर्यंत पोहोचणार नाही असं होऊच शकत नाही। म्हणजे अजून घरी कुणालाही काही माहित नाही? नाही, अण्णांची आणि काकांची अगदी कमी वेळातच इतकी चांगली मैत्री झाली की जर अण्णांना कळलं काकांनी हा असा निर्णय घेतलाय तर त्यांना खूप वाईट वाटेल। त्यामुळे आम्ही घरी काहीच बोललो नाही आणि म्हणूनच विरारलाही जाणं टाळतो। हो अदिती, पण आपल्याला घर शोधायला अजून 1-2 दिवस तरी जातीलच ना। जय, तू एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन राहिलास 1-2 दिवस तर? सुहास, हे हॉटेल परवडणार आहे का? त्याची का काळजी करतो? मी बघतो ना। तू बघतो म्हणजे? नाही म्हणजे काय, तू खर्च करणार? खूप सुहास, काही नको। आपण बघतोय ना भाड्याने रूम, मिळेल काहीतरी। जय, आपल्याकडे एकच दिवस आहे। मला कळतंय एकच दिवस आहे। आपण एक ठरवूया, उद्या रविवार आहे ना, आम्ही घरातनं निघताना सामान घेऊन बाहेर पडतो। आता फक्त ते सामान कुठेतरी ठेवायची व्यवस्था करतो। म्हणजे मी नेटवरती काही रूमचे ऑप्शन्स बघून ठेवलेत, त्या जागा बघून घेऊ आणि शिवाय आपण एजंटशी बोलतोच होत ना। एवढं सोपं नसतं हे सगळं, कळतंय का तुला? एक ऑप्शन आहे, तुम्हाला पटला तर। कोणता? केतकर काकांकडे जाऊ आणि त्यांना समजावून सांगू नीट की हे सगळं तुम्हाला का करावं लागलं। अरे समजून सांगितल्यानंतर कदाचित त्यांना कळेल, पटेल। मी बोलतो ना त्यांच्याशी, काकू आहे त्या बोलतील। नको, आतापर्यंत काकूंनी आमच्यासाठी खूप केले, आता त्यांना काकांच्याच बाजूने असू दे। आणि काकांच्या समोर आता बाजू मांडणंही चुकीचं वाटतंय, कारण आम्हीच चुकलो। त्यामुळे आता त्या घरून निघालेलंच बरं। आणि त्याची शिक्षा आता आम्हाला भोगावीच लागणार। त्यामुळे काकांच्या शब्दाला मान देऊन आम्ही तिथून निघालेलंच बरं।